पहलगाम हल्ल्याचा प्राथमिक अहवाल गृह मंत्रालयाला सादर करणार एनआयएचे महासंचालक आज श्रीनगरहून दिल्लीसाठी जाण्याची शक्यता। बैसरन खोऱ्यामधील निरीक्षणाचा अहवाल गृह मंत्रालयाकडे सोपवला जाणार। सर्जिकल स्ट्राईकबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेस खासदाराचं घुमजाव। मी सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागितले नाहीत, आम्ही सरकारसोबत। चरणसिंह चन्नींचा वादानंतर घुमजाव। पाकिस्तानी माध्यमांमध्ये भारताविषयी चुकीच्या बातम्या। भारतातील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती। दरम्यान चुकीच्या माहिती पसरवणाऱ्या पाकिस्तानी मीडियाला भारतामध्ये बंदी। भारतीय सैन्य दलामध्ये लवकरच प्रलय मिसाईल दाखल होणार। प्रलय ही भारतामध्ये बनवलेली मिसाईल अतिरेक्यांच्या कमांड सेंटरला उडवण्यासाठी प्रलय क्षेपणास्त्र सक्षम मोठ्या प्रमाणामध्ये भारताकडून खरेदी। भारतीय सैन्य दल खांद्यावर चालवता येणारी हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करणार। शत्रूंची विमानं, हेलिकॉप्टर आणि ड्रोन नष्ट करण्यासाठी याचा वापर। भारतीय लष्कराकडून निविदा जारी। पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर। समुद्रामधून पाकला संदेश। भारत 7 मेला अरबी समुद्रामध्ये क्षेपणास्त्र चाचणी करणार। पहलगाम हल्ल्यामध्ये संशयित श्रीलंकेमध्ये पळाल्याचा संशय। भारतीय तपास यंत्रणांच्या अलर्ट नंतर चेन्नईहून कोलंबोमध्ये पोहोचलेल्या विमानाची श्रीलंका सुरक्षा यंत्रणांकडून तपासणी। पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ जर्मनीमध्ये मोर्चाचं आयोजन। जर्मनीमधील भारतीय वंशाच्या लोकांकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध। जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पहलगाम हल्ल्याचा निषेध मोर्चा। अटारी बॉर्डरवरून भारतातून पाकिस्तानमध्ये आतापर्यंत 953 लोक गेले, तर पाकिस्तानमधून भारतामध्ये 1841 लोक परतले। आतापर्यंतचा हा एकूण आकडा 2794।